नमस्कार. सविता स्मार्ट कुकिंग रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कोकोनट कुकीज. तर नारळापासून आपण छान अशी खुसखुशीत अशी कुकीज तयार करणार आहोत. ही कुकीज मी तुम्हाला ओव्हन आणि कढईमध्ये पण कशी बनवायची ते सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, स्किप न करता. तर आधी आपण साहित्य बघूया. इथे मी तूप घेतलेलं आहे, 3 चम्मच घेतलेला आहे. आता मी ते एका पॉटमध्ये काढून घेते तूप. आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं, त्यामुळे तूप छान लाईट होतो आणि आपले कुकीज पण छान बनायला मदत होते. तर आपण हँड मिक्सीने पण करू शकता आणि स्पॅच्युलाने पण करू शकता. याला छान 1-2 मिनटं असंच एका रोटेशनमध्ये फिरवून घेते. तर 2 मिनटं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आपलं छान हे फ्लफी झालेलं आहे. आता आपण यामध्ये पाऊण कप साखर टाकणार आहोत. मी पिठी साखर घेतलेली आहे, इथे साखरेला पिसून घेतलेला आहे, पाऊण कप आहे. तर मी ती पण टाकून घेते आणि तिला पण छान मेल्ट होतपर्यंत मिक्स करून घेते. साखर तुपामध्ये 2 मिनटं मिक्स केल्यानंतर ती छान मिक्स झालेली आहे. आता यामध्ये मी टाकून घेत आहे 1 कप खोबरा टाकून घेत आहे, खोबऱ्याचा किस. तर तो पण छान मिक्स करून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किस पण साखर आणि तूपमध्ये छान मिक्स झालेला आहे. यानंतर आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत गव्हाचं 1 कप पीठ. त्याआधी मी इथे एक चाळण घेतलेली आहे, कारण चाळून टाकलं तर त्यामध्ये गुठळ्या पण राहत नाही आणि मिक्स पण लवकर होते. तर तुम्ही गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैदा पण घेऊ शकता, पण हेल्दी करायची असल्यामुळे कुकीज मी ते गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे. आणि अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेला आहे. तर तो टाकून घेतला आहे आणि आता हे छान चाळत टॅप टॅप करत आपल्याला हे सारणमध्ये मिक्स करायचं आहे. तर मी हे मिश्रण चाळून घेते. आता हे सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे आहे, सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही चिमूटभर यामध्ये मीठ पण टाकू शकता. तर आता आपण हातानेच हे छान एकजीव करून घ्यायचा आहे. एक याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणि गोळा तयार करत असताना यामध्ये आपण थोडं थोडं दूध टाकून घेणार आहोत. तर तूप टाकल्यामुळे आपल्याला दूध जास्त लागणार नाही, तर 1-2 चम्मचच आपल्याला दूध लागणार. आधी आपण हे आता छान मिक्स करून घेऊ. दूध मी इथे नॉर्मल टेम्परेचरचं घेतलेलं आहे, खूप थंड पण नाही आणि खूप गरम पण नाही आहे. रूम टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. तो थोडं थोडं ॲड करत मी याचा घट्टसर गोळा तयार करून घेते. तर आपला मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार आहे. याला आपण 5 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. तर इथे मी आता कढई फ्रीहीट करायला ठेवत आहे. तर मी गॅस ऑन केलेली आहे आणि पॅनमध्ये मीठ घेतलेलं आहे. त्यानंतर या वर ढक्कन झाकून 10 मिनटं आपण याला फ्रीहीट होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण आपल्या कुकीजकडे वळूया. तर मी कुकीज इथे तयार करून घेते. त्याआधी जे आपण थोडंसं खोबरा वरून कुकीजला लावायला ठेवलेलं होतं, तो प्लेटमध्ये पसरवून घेते. आणि तुमच्याकडे जर कुकीज कटर नसणार तर तुम्ही काय करायचं, एखाद्या चम्मचच्या साहाय्याने ते सारख्या सारख्या भागामध्ये डिवाईड करायचं. म्हणजे चम्मचच्या साहाय्याने तो सारण घ्यायचा आणि त्याचा गोळा तयार करायचा आणि राऊंड राऊंड कुकीज तयार करायचे, कारण मग सगळे कुकीज सेम शेपचे होणार. तर मी एक छोटासा गोळा घेतलेला आहे. आता त्याला राऊंड राऊंड करून घेत आहे आणि मग त्याला कुकीजच्या साहाय्याने कट करून घेणार आहे. तुम्ही या शेपचे पण बनवू शकता. राऊंड राऊंड चम्मचच्या साहाय्याने कट करून घ्यायचं, म्हणजे सेम आकाराचे येणार. आणि जर तुमच्याकडे कटर असेल तर मग असे कटर्स पण असतात, तर त्याने पण कट करून घ्यायचं, म्हणजे एक वेगवेगळा शेप आपण देऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता आपली कुकीज छान शेपमध्ये झालेली आहे. तर आपण अशाच सगळ्या कुकीज तयार करून घेऊया.
माझ्याकडे एक हार्ट शेपचे पण कुकीज कटर आहे, तर मी त्या शेपचं पण तुम्हाला कुकीज दाखवत आहे. तर छान अशा प्रकारे तयार होतात याने कुकीज. तर आपल्या बऱ्याच कुकीज इथे बनवून तयार झालेल्या आहेत. तर आपण आता याला वरून खोबरा किस लावून घ्यायचं आहे. इथे आता सर्व कुकीजला खोबरा किस लावून झालेला आहे आणि मी ओव्हनच्या ट्रेमध्ये आणि आपल्याला कढईत ठेवायच्या ताटामध्ये मी हे कुकीज ट्रान्सफर केलेले आहे. तर आता आपण कुकीज ओव्हनमध्ये आणि कढईमध्ये ठेवून घेऊया. तर इथे ताटामध्ये ठेवत असताना खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं, जेणेकरून ते चिपकणार नाही. तर ट्रे मी आता ओव्हनमध्ये ठेवून घेत आहे. त्याआधी मी 10 मिनटं त्याला 180 डिग्रीवर प्रीहीट केलेलं होतं. आता आपण याला 15 मिनटं 180 डिग्रीवर होऊ द्यायचं आहे. त्यानंतर मी कढईमध्ये पण एक स्टँड ठेवत आहे आणि तो पण छान गरम झालेला आहे आणि यावर पण मी ताट ठेवू. 10 मिनटं आपल्याला हे हाय फ्लेमवर शिजवायचे आहे. मी याला आता छान झाकण लावून घेत आहे आणि आपल्याला ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनटामध्ये आपले कुकीज तयार होणार आहेत. 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण बघूया आपले कुकीज तयार झालेत की नाही ते. तर तुम्ही बघू शकता आपले कुकीज छान झालेले आहे, छान ब्राऊन झालेले आहेत. तर आता आपण गॅस ऑफ करून घ्यायचं आणि कुकीजला थंड होऊ द्यायचं. इथे आपले ओव्हनमधले पण कुकीज तयार झालेले आहेत. मी ओव्हन ऑफ केलेला आहे, ट्रे बाहेर काढलेला आहे आणि थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपले कुकीज छान झालेले आहेत. तर असेच आपले सर्व कुकीज तयार आहेत. तर आपले छान छान खुसखुशीत असे कुकीज तयार आहेत. हे तुम्ही 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता आणि लहान मुलांसाठी तर खूप हेल्दी आहेत. याच्यामध्ये कोणतेही जंक फूड नाही. गव्हाचा आटा, तूप, कोकोनट हे हेल्दी फूड आहेत. तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करा. तर अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट्स करून सांगा. अशाच माझ्या रेसिपीजला लाईक शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.